मागील काही महिन्यापासून पंढरपूर तालुक्यात भीमा नदी काठावरून व मान नदी काठावरून होणारा अवैध वाळू उपसा वाहतूक हा विषय मोठ्या चर्चेचा आणि टीकेचा ठरला होता। सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मागील महिन्यामध्ये पंढरपूर भेटीत अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी कठोर पावलं उचलावीत अशा सक्त सूचना देखील देण्यात आल्या होत्या। तर पंढरपूर तालुक्यात अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाकडून वारंवार कारवाई होताना दिसून आल्या होत्या। यातूनच पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याकडून मागील काही दिवसापूर्वी ओझेवाडी येथे अवैध वाळू उपशावर कारवाई करून जेसीबी आणि टिप्पर ताब्यात घेतला होता। मात्र अवैध वाळू उपसा प्रकरणातील काही आरोपी हे वारंवार वाळू चोरीच्या गुन्ह्यामध्ये सक्रिय असलेले दिसून आल्यानं अशा व्यक्तींना एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाईची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली होती। यातूनच पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याकडून एमपीडीए कायद्याअंतर्गत पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील वाळू माफिया आणि सराईत गुन्हेगार इसम नामे अजिंक्य उर्फ बबलू चंद्रकांत रोकडे वय वर्ष 28 राहणार ओझेवाडी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर हा पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात वास्तव्यास आहे। अजिंक्य उर्फ बबलू चंद्रकांत रोकडे यास लोक बबलू या नावाने ओळखतात आणि त्याचे साथीदारांसह पंढरपूर तालुका मंगळवेढा शहरालगतच्या परिसरातील लोकांना दमदाटी करणं, मारहाण करणं, अवैधरित्या वाळू उत्खनन करून त्याची चोरटी वाहतूक करणं, वाळू साठा करणं, सरकारी नोकरास ते करत असलेल्या कामात अडथळा निर्माण करणं, शासकीय अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचा वारंवार भंग करून गुन्हे करण्यास प्रवृत्त लक्षात घेत सदर आरोपींविरुद्ध एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई करणं आणि त्यांच्या कृत्यांना आळा घालणं अत्यंत आवश्यक असल्यानं अजिंक्य उर्फ बबलू चंद्रकांत रोकडे वय वर्ष 28 राहणार ओझेवाडी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर यास एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी यांनी माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांना पाठवला होता। जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सोलापूर यांनी एमपीडीए कायद्यातील तरतुदीनुसार आरोपी अजिंक्य उर्फ बबलू चंद्रकांत रोकडे वय वर्ष 28 राहणार ओझेवाडी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर याच्या विरुद्ध स्थानबद्धतेचा आदेश केल्याप्रमाणे आरोपी यास ताब्यात घेऊन एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई करून त्यास एरवडा कारागृह पुणे येथे स्थानबद्ध करण्याकामी रवाना करण्यात आल्याची माहिती पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर यांच्याकडून देण्यात आली। सदरची कारवाई सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे, सहाय्यक फौजदार दत्तात्रय तोंडले, सहाय्यक फौजदार विजयकुमार गायकवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिश शेख, मंगेश रोकडे, सुधीर शिंदे, दीपक भोसले, सागर गवळी, चालक रामकृष्ण खेडकर, चालक हासेन नदाब, विजयकुमार आवटी, सायबर सेलचे पोलीस हवालदार रतन जाधव, वसंत कांबळे यांच्या पथकाने केली आहे।